नमस्कार रसिक प्रेक्षक हो. माऊली कथाकथनमध्ये मी अर्चना रवींद्र शिर्के तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण वाचत आहोत आणि ऐकत आहोत दगडीवाडा भाग 32. वसंतच्या मृत्यूनंतर महिन्याभरातच उज्ज्वलाला सासूच्या वागण्या बोलण्यात फरक जाणवू लागला. आता मुलगाच जिवंत नाही तर हा जळता निखारा पदरात कसा किती दिवस वागवायचा असा जाई विचार करीत होती. जाईला लेकाचा वंश हवा होता, मात्र उज्ज्वला नको होती. उज्ज्वलाचा बाप शंकर तिला बाळंतपणासाठी माहेरी घेऊन जायला दोनदा आला, पण उज्ज्वला सासू सासऱ्यांना अनुमती देऊनही गेली नाही. तिला काळजी होती ती त्यांचीच. त्यांच्या पोटचा गोळा मातीआड गेला होता. मनाला दुःखाचं मोठं भगदाड पडलं होतं. मात्र आता जाईचं उज्ज्वलाशी वागणं अगदी परक्यासारखं झालं होतं. ती उज्ज्वलाशी नेहमी तुसडेपणाने वागू लागली, हिणवू लागली, घालून पाडून बोलू लागली, सासूपणाची ऐट दाखवू लागली. उज्ज्वलाला सासूचं असं वागणं अनपेक्षित होतं. जाईला उज्ज्वला घरात नकोशी झाली होती, मात्र ती खूपच संयमानं घेत होती. सासूच्या बोलण्याकडं दुर्लक्ष करीत होती. शेवटी नवऱ्याची जन्मदाती आईच ती. दुखावलेला जीव आहे. कुसच उजाडली तिची अचानक, आणि तेही या वयात. उज्ज्वलाला मन घट्ट करून सारं सोशीत होती. मारुती मात्र उज्ज्वलाला ब्र शब्दसुद्धा बोलत नव्हता. त्याला उज्ज्वलात वसंत दिसत होता. उज्ज्वलानं 8 दिवसांपूर्वी BDO साहेबांकडं बाळंतपणाच्या रजेसाठी अर्ज केला होता. तो परवाच मंजूर होऊन आला होता. साहेबांनी तिला 3 महिन्याची पगारी रजा दिली होती. पुढचे 3 महिने बिनपगारी रजा. तिची नोकरी अबाधित राहणार होती. तिच्यासाठी हीच मोठी समाधानाची बाब होती. अशातच उज्ज्वलाचा बाप शंकरतात्या लेकीला बाळंतपणाला नेण्यासाठी पुन्हा मुराळी आला. भर दुपारची वेळ होती. मुलीचं सुनं कपाळ पाहून त्याच्या मनात पुन्हा एकदा चर्र झालं. मुलीचं पहिलं बाळंतपण, ते माहेरी व्हावं असं उज्ज्वलाच्या मायबापाला वाटत होतं. तिचं नशीब इतकं करंटं की बाळाचं तोंड पाहायला त्याचा बापसुद्धा जिवंत नव्हता. लेकराच्या वर जन्मतःच वनवासीपणाचा शिक्का बसणार होता. शंकरतात्या सायकल घेऊन आला नव्हता. 2 जीवाशी लेकीला सायकलवर कसं नेणार? संध्याकाळच्या बसनं परत फिरायच्या हिशोबानं तो आला होता. येही आल्याबरोबर कौतुकानं पाण्याचा तांब्या पुढं करणारी अन घाई गडबडीनं उज्ज्वलाला चहा ठेवायला सांगणारी जाई जागेवरून हल्लीसुद्धा नाही. जेवणखाण तर पुढचीच गोष्ट. शंकरतात्या गळ्यातल्या उपरण्यानं मान अन कपाळावरचा घाम पुशीत नमस्कार करीत मारुतीजवळ बसला. दादा, बरं झालं तुम्ही आलात. माझ्याच्यानं उजीच्या बाळंतपणाची खवडव निघणार नाही. हिला बाळंतपणाला तुम्हाकडंच नेलेलं बरं राहील. जाईनं येही भुईला टेकल्याबरोबर टुमणं सुरू केलं. येहिनीच्या बोलण्यावरून घरातलं वातावरण ठीक नसल्याचं शंकरतात्यानं ओळखलं. उज्ज्वलानं बापाला पाण्याचा तांब्या आणून दिला. तिची नजर अवघडलेल्या लेकीवरून फिरली. 4-5 घोटच पाणी प्यायला. पण आत्या, तुम्ही दोघं, उज्ज्वला काळजीच्या सुरात म्हणली. आता आम्ही मेलो, अजून बी आम्ही जित्ते आहोत असंच वाटतं का तुला? ह्याला जिनं म्हणतात का? जाई आवाज चढवून बोलली. तिच्या बोलण्यात उद्वेग होता. उज्ज्वला गप्प झाली. वातावरण तणावपूर्ण होतं. उज्ज्वलाचं हृदय भरून आलं. तुमचा लेक जिवंत असता तर? उज्ज्वला म्हणली. तो जिवंत असता तर ना, पण नाही ना जिवंत तो. सुनेचं बोलणं मध्येच तोडीत जाई उसळूनच बोलली. मारुती आणि शंकरतात्यानं गुडघ्यात डोकी घातली होती. काहीच बोलण्याची सोय नव्हती. कोणाची कड घेऊन आणि काय बोलणार? जाईनं डोळ्यांना पदर लावला. उज्ज्वलाच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले. तिच्या उरात गहिवर दाटून आला.
ती हुंदक्यावर हुंदके देत रडू लागली. उज्ज्वलाला कोणीच उगी केलं नाही. जरा वेळानं तिच्या उरातला कड निवला. तिनं पदराला डोळे पुसले. आप्पा, 2-4 घास जेवण करून घ्या. सकाळी निघले असाल घरून, उज्ज्वला बापाला म्हणली. पण तिच्या बोलण्यात आग्रह नव्हताच मुळी. सारं कसं उसण्यावाणी होतं. परक्यासारखं वाटत होतं. नको बेटा, न्याहारी करूनच निघलो होतो मी. शंकरनं उज्ज्वलाकडं न पाहताच नकारार्थी मान हलवली. तिच्या डोळ्यांच्या कडा आसमांनी दाटल्या होत्या. लेकीचं केविलवानं रडणं जिव्हारी लागलं होतं. मामनजी, काय करू मी? मारुतीकडं पाहत उज्ज्वलानं विचारलं. मी काय सांगू पोरी? आडकित्त्यातल्या सुपारीसारखी माझी गत झाली. दोन्ही बाजूनी न सोसावणारा दाब. मारुतीला पुढं बोलवना. त्याचा कंठ भरला होता. तो गप्प झाला. एकदा घर फिरलं की घराबरोबर घराचे वाशे पण फिरत्यात. आत्या, उज्ज्वला जाईकडे वळून म्हणली. जाईनं चेहरा फिरवून घेतला. तिच्या कपाळावर आटी उमटली. उज्ज्वला दुभंगली. मनातून कोसळली. ती हतबल होऊन निश्चल अशी उभी होती. तिला अगदीच एकटं असल्यासारखं वाटत होतं. मनानं उभी फाटली होती ती. लग्न झालेली बाई जास्त दिवस माहेरी राहिली म्हणजे ती माहेरच्यांनाही नाकातोंडावर येते. नकोशी होते हे तिनं वाडीत अन तिच्या माहेरी मानगवंडीला काही स्त्रियांच्या बाबतीत पाहिलं होतं. उज्ज्वला जोपर्यंत आडलेली आहे तोपर्यंतच तिला न दुखवता जपलं जाणार आणि त्यानंतर. उज्ज्वलानं पुन्हा एकदा पदरानं डोळे पुसले. पलंगाखालची मोठी बॅग काढली. मायबापानं तिला लग्नात दिलेली. बॅगेत कपडे भरू लागली. उरात कढांवर कड येत होते. नको नको म्हणता नाही डोळ्यात आसवं दाटत होती. वाडीत अन ह्या घरात राहणं फक्त 14च महिन्यांचं. पण आता ह्या 14 महिन्यांनी केवळ 14च नव्हे तर अनेक वर्षांचा वनवास तिच्या नशिबी लादला होता. 14 महिन्यांचा असा संसार असतो का? अनेक आठवणी तिला पुन्हा पुन्हा अस्वस्थ करीत होत्या, रडवीत होत्या. शंकर तात्याला लेकीकडे पाहू वाटत नव्हतं. माहेरी जायला बाळणपण केवळ निमित्त होतं. नवरा गेल्यानंतर जणू तिचा त्या घरातला शेरच संपला होता. सासूच्या वागण्या बोलण्यावरून आपणाला इथं दिवस काढणं कठीणच असं तिला मनोमन वाटत होतं. समोरची आयुष्याची वाट भयान अन मिठ्ठ काळोखाची दिसत होती. माघ महिना आग ओकीत होता. उन्हाचा उकाडा मी म्हणत होता. भर 3ऱ्या पहारेची वेळ. दूरपर्यंत झळा तुटताना दिसत होत्या. उन्हाच्या काहिलीमुळे वाडी अजून निपचित पडली होती. मारुतीच्या घरची जित्राब शेजारच्या लिंबाच्या झाडाच्या सावलीत वाघुलं करीत बसली होती. बकुळी फक्त उभी होती. तिनं जराशी कास सोडली होती. सुंदरी रांजणाच्या पानाईजवळ गारव्याला धापा टाकीत बसली होती. उज्ज्वलानं साडी बदलली नाही. तोंडावर पाण्याचा शिपका मारला फक्त. धुडक्यान तोंड पुसलं. आरशात डोकावून तरी काय पाहावं आणि कुणासाठी? उज्ज्वलानं केसांचा पिळा करून आंबाडाच घातला. आजकाल ती इतक्या लांब आणि दाट केसांशी अशीच निष्ठुरतेने वागत होती. त्या केसांकडं आता तिला पाहूही वाटत नव्हतं. वसंत तो साऱ्या केसांचा सांभर अंगावर घेऊन पडायचा अक्षरशः. तर कधी त्यामध्ये तोंड खुपसून पडायचा. ह्या आठवणी पण अशा कशा हृदयाला दुभंगून टाकतात अगदी. घरातून निघतानाच कसं सारं आठवावं. कोट होतो जीवाचा नुसता. उज्ज्वला निघण्याच्याच पेतात होती. पदर सावरून नीट घेताना तिची नजर बाहेरच्या ओट्यावर गेली. भर उन्हात भावकीतल्या जावा सुनंदा, सुरेखा, सुवर्णा, सुनीता आणि सरला उभ्या होत्या. त्यांच्याबरोबर दगडी वाड्यातली रखमा पण आली होती. 14 महिन्यांपूर्वी वसंतशी लग्न करून आलेली उज्ज्वला माहेरी जाण्यासाठी सासरच्या घराच्या उंबऱ्याबाहेर पडली. कदाचित नेहमीसाठी. उघड्या कपाळानं, उजाड मनानं.
जावांना पाहताच तिला आणखीनच भरून आलं. उज्ज्वला रखमाच्या गळ्यात पडून मुसमुसून रडू लागली. आपोआपच सगळ्या बायकांच्या डोळ्यांना पदर लागलं. वातावरण मलूल झालं. उज्ज्वला लग्न करून पहिल्यांदा वाडीत आली होती तेव्हा एक आडवळणी रखरखीत दगडधोंड्यात वसलेलं वृक्षाने अति लहान असं हे खेडं तिला भावलं नव्हतं. खेडं तरी ह्याच्यापेक्षा मोठं. मनातून रुष्ट झाली होती ती तेव्हा. नजर पोहोचेल तिथपर्यंत लहान मोठी डोंगर, वाडीच्या आजूबाजूला सगळी दगड आणि गोटेच गोटे. म्हणून तर इथल्या लोकांचं आडनाव गोटे पडलं नसावं. फक्त पावसाळ्यातच वाडी हिरवेपणात नटायची. उन्हाळ्यात राक्षी अंगावर यायचा. दिवस सरत गेले. वाडीतल्या लोकांशी मनं जुळली. मायेचा पाझर निर्माण झाला. उज्ज्वला वाडीची अन वाडी तिची कधी झाली तिलाच कळलं नाही. लढीवाळपणे वागणारी बोलणारी वाडीतली जीवाभावाची माणसं, डोंगर कपारीत अन दगडधोंड्यात राहणारी ही खेडवळ माणसं, सुखदुःखात मनापासून वाटेकारी होणारी, वरतून दिसण्यात अगदी आडदांडने ओबडधोबड, पण मनानं तर नारळातल्या पाण्यासारखी निर्मळ, अगदी नितळ अन गोडही. स्वभावानं पण किती लागवी. अलीकडं हीच वाडी अन वाडीतली माणसं तिला हवीशी होती. आपली झाली होती. वाडीविषयी मनात जिव्हाळा होता. पण आता उज्ज्वलानं सगळ्या बायकांची गळाभेट घेतली. पोटातला गोळा सांभाळीत नको नको म्हणतानाही सगळ्यांच्या पाया पडली ती. या सगळ्या बायांनी धाकली जाऊ म्हणून अगदी तळहाताच्या फोडासारखं जपलं होतं तिला. कधी कोणाशी भांडण नाही की रुसफूग नाही. तोंड भरून बोलणारे दीर भाई, आदबीनं वागणारी म्हातारी माणसं. उज्ज्वला सासू जाईच्याही पाया पडली. जाई स्थितप्रज्ञ होती. शेवटी उज्ज्वला सासऱ्याच्या पाया पडायला गेली. काय आशीर्वाद देऊ ग लेकरा तुला, म्हणत मारुती ओंजळीत तोंड धरून मोठमोठ्यानं रडू लागला. त्याच्या रडण्यानं अन बोलण्यानं सगळ्यांचीच मनं हल्ली. नाकातोंडातून सुस्कारे निघले. तोंडांना पदर लागली अन डोळ्यांना धारा. शंकरनं मोठ्या कष्टी मनानं लेकीची बॅग उचलली. त्याचं दुःख त्यालाच माहीत. येतो अक्काबाई, जपा सौताला, काळजी घ्या. ये गो तुम्ही पण. आणि शंकर लेकीची बॅग घेऊन माथ्यावरची चढणं चढत हम रस्त्याकडे निघाला. उज्ज्वलाही सगळ्यांचा निरोप घेऊन बापामागं निघली. बापासाठी लेक चालत होती. मालकिनीला बस थांब्यापर्यंत पोचवायला सुंदरी इमानानं निघली. सुंदरीकडे पाहून उज्ज्वलाचं काळीज तट तुटत होतं. सुंदरी आणि उज्ज्वला एकमेकींकडं नजर भरून पाहत होत्या. मालकिनीच्या चेहऱ्यावरचा मलूलपणा त्या मुक्या जीवाला कसा कळणार, की कळतही होता तिला. वाडीच्या तोंडी वाटावर भावकीतल्या बायका पाठमोऱ्या उज्ज्वलाकडं पाहत उभ्या होत्या. चालताना ती मध्येच उभी राहून गोटीवाडीकडे वळून पाहत होती. वाडीला तिच्या सासरला मनात साठवीत होती. तिला आता पुन्हा या वाडीचं दर्शन होईल की नाही हे काळालाच माहीत होतं. उज्ज्वलानं पुन्हा एकदा माथ्यावरून वळून वाडीकडं आणि वाडीच्या वाटेवर उभ्या असलेल्या भावकीतल्या जावा सासवांकडे पाहिलं. तिला आठवलं 14 महिन्यांपूर्वी गोटेवाडीतल्या सासरच्या घरी पाय ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी हळद उतरवली आणि तिसऱ्या दिवशी गोंधळाचा कार्यक्रम केला. त्या दिवशी संध्याकाळी वाडीभर देऊक मिरवलं. नवदाम्पत्याने वडीलधाऱ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले आणि मारुतीनं अख्ख्या वाडीला जेवू घातलं. गोंधळाला उज्ज्वलाचे आईबाप, बहीण व मेव्हणेही आले होते. रात्री उशिरा खंडोबाच्या वाघ्यानं मारुतीच्या मदतीनं दारात चौक मांडला. त्यात खंडोबाचा फोटो नि कुलदैवताचं प्रतीक ठेवलं. नवदाम्पत्यानं चौकाची मनोभावे पूजा केली आणि वाघ्यानं डफावर थाप मारून आरुळी ठोकली. येळकोट येळकोट, जय मल्हार. झांजरी झणानू लागली. तुंतुनं तणानू लागलं. घाट्या घणानू लागला. डफावरची थाप वाडीच्या चारही कोपऱ्यात दणानू लागली.
उज्ज्वलाच्या नजरेसमोर दिवट्यांच्या उजेडात बेभान होऊन मुरळी नाचू लागली. त्या रात्री जागरण ऐकायला आणि पाहायला अख्खी वाडी मारुतीच्या दारासमोर जमली होती. वाघे मुरळी रातभर नाच नाच नाचले. त्यांनी वाडीकरांचे मनोभावे प्रबोधांनी करमणूकही केली. कवनातून मिथकांची वर्णनं केली. वाघे मुरळी खंडोबाचं नामस्मरण करीत होते. रातभर डफ, झांजरी, तुणतुणं घाटी तालासुरात वाजत होती. दिवट्या जळत होत्या. उगवतीचा अंधार फाकू लागला तेव्हा लंगर तोडला. पुन्हा येळकोट झाला. शेवटची आरती झाली अन जागरण संपलं. घराला बरकत यावी, इडापिडा टळावी, नवदाम्पत्याचा संसार निर्विघ्न व्हावा यासाठीच केलं होतं ना ते सगळे. मग उभा राहू पाहणाऱ्या संसाराचा डोलारा असा कसा उद्ध्वस्त झाला? तिच्या वेड्या मनाला वाटत होतं उज्ज्वला अशी जोराची हाळी कानी पडेल आणि तिनं वाऱ्याच्या वेगानं त्याला आलिंगन देण्यासाठी धावत निघावं तिच्या वसंताकडं, तिच्या जोडीदाराकडं. पण आता ही कल्पनाच होती. वस्तुस्थिती अगदी वेगळी होती. अगदी काळीच कुरतडणारी, भयान. उज्ज्वला नजरेआड झाली तरी भावकीतल्या बाया तिथंच उभ्या होत्या. त्यांचे पाय घराकडे वळत नव्हते, अगदी वाढूळपर्यंत. मारुती ओट्यावर अक्षरशः दगडी पुतळा होऊन बसला होता. त्याचे डोळे अन गाल आसवांनी माखले होते. उरात कड दाटला होता. उज्ज्वला दृष्टी आड होता जाई नवऱ्याच्या गळ्यात पडून मुसमुसून रडू लागली. मी खरंच इतकी खाष्ट नाही आहे. मुद्दाम वागले मी पोरीशी तशी. त्याशिवाय ती आपल्याला सोडून नसती गेली. आपण आज आहे उद्या नाही, पण तिचं अख्खं आयुष्य पडले. इथं राहिली असती तर वसंतच्या आठवणीनं तिला जगू दिलं नसतं. मी बी बाईच आहे. बाईच्या यदना बाईलाच कळत्यात. आपली माया तिला नसती सुटली. खचून गेली असती ती. तिचं असं जगणं मला बघवत नव्हतं. तिचं सुनं कपाळ मला पावलोपावली वसंतची आठवण करून देत होतं. मी तरी काय करू? पोटचा गोळा होता ना. तिनं आपल्यापासून दूर व्हावं म्हणून खरंच मुद्दामच वागले मी तिच्याशी अशी. जाई रडत रडत होती आणि बोलतही होती. मारुती बायकोच्या पाठीवरून संतपणे हात फिरवित होता. दुसऱ्या हातानं उपरण्यानं स्वतःच्या डोळ्यातले आसवं पुशीत होता. मारुतीची डबडबलेली नजर उंच आकाशात एकाच जागी स्थिरावलेल्या बहिरी ससाण्यावर खिळली. त्या पक्ष्यानं सावजाला हेरलं होतं. शिकार झेपेच्या टप्प्यात येताच त्यानं जमिनीवर जोराचा सूर मारला. कोंबड्यांच्या मोठ्यानं गलका झाला. पापणी लवायच्या आत पक्ष्यानं पुन्हा आकाशात झेप घेतली तेव्हा त्याच्या पायात पुंजा म्हातारीची पटाडी होती. ती फडफडत होती, पण बहिरी ससाण्याच्या नखांनी तिला गच्च जकडून ठेवलं होतं. तिचं काही बारीक पर सुटून आकाशात भिरभिरत होतं. काही क्षणातच तो दूर कुठेतरी दिसेनासा झाला. ध्यानीमणी नसताना म्हातारीची एक कोंबडी जीवाला मुकली होती. वसंताचं पण असंच झालं होतं. ध्यानीमनी नसताना. वसंता, मारुतीचे ओठ फुटफुटले. उन्हाची धग कमी झाली असली तरी उज्ज्वला आणि शंकर बस थांब्याजवळच्या रामकाठीच्या सावलीला उभे होते. गरम झळ्या सुसाट धावत होत्या. रामकाठी मंद पण अस्ताव्यस्त झुलत होती. कानाला उष्ण सबके बसत होते. कोणी कोणाशी काहीच बोलत नव्हतं. उज्ज्वलाचं मन पुन्हा पुन्हा हुंबरी येत होतं. बोलणार तरी काय? भावना मुक्या झाल्या होत्या. शब्द मुके झाले होते. दोघांची मनं मात्र आतल्या आत आक्रंदत होती. सुंदरी धापा टाकीत सावलीत बसून उज्ज्वलाकडं एकटक पाहत होती. दगडांनी भरलेला एक ट्रक कुठून तरी खदानीतून दगडं घेऊन बोजामुळं हळूहळू चालला होता. थांब्यावर उभ्या असलेल्या मायलेकरांजवळून ट्रक पुढे गेला. उज्ज्वलाची नजर पाठमोऱ्या ट्रकवर गेली. ट्रकच्या मागच्या फाळक्यावर लिहिलेल्या त्या 2 ओळींवर तिची नजर फिरली. मारली मिठी घट्ट मी, तो देह माझाच होता, का वाटले उगी मना, तू माझ्या समीप होता. उन्हाची कायली कमी झाली होती, मात्र उज्ज्वलाच्या मनातली कायली आणखीनच वाढली. ऊर फुटेपर्यंत ओरडावं
खूप मोठ्यानं ओरडावं, हृदयातली घुसमट एका टाहोत बाहेर पडावी, नुसता कल्लोळ उठला होता तिच्या मनात. दगडांच्या ट्रकीवरच्या 2 ओळी अस्वस्थ करीत होत्या. आटोकाट प्रयत्न करूनही तिला उरातला हुंदका आवरता आला नाहीच. उज्ज्वलानं डोळ्यांना पदर लावून हमसू लागली. शंकर स्वतःला सावरीत लेकीच्या पाठीवरून हात फिरवू लागला. उज्ज्वलाचं मस्तक बापाच्या खांद्यावर होतं. आजूबाजूला दूरपर्यंत वाळून कोळ झालेलं ओसाड रान दिसत होतं, तिच्या आयुष्यासारखं. आणि दुरूनच बसचा आवाज ऐकू येऊ लागला. सुंदरी धुराळा उडवीत जाणाऱ्या पाठमोऱ्या बसकडं एकटक पाहत एकटीच बसली.